नमस्कार. जय श्रीराम. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. केतकीच्या वणी तिथे नाचला मोर. अशी अनेक अवीट गोडीची गाणी आणि आपल्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशी गाणी गाणाऱ्या एकूणच मराठी आणि हिंदीमध्ये आणि भारतीय अन्य भाषांमध्ये आपल्या अमीट गाण्याचा ठसा उमटवणाऱ्या सुमनताई कल्याणपूरकर ह्या गायिका मूळच्या पाकिस्तानच्या म्हणजे ढाका अखंड हिंदुस्थानच्या म्हणजे पूर्वीचा अखंड हिंदुस्थानचाच तो भाग ढाका तो आत्ताचा बांगलादेशामध्ये. तिथे त्यांचा 1937 साली जन्म झाला. त्यानंतर ती जरी त्यांची जन्मभूमी असली तरीही त्यांचं माहेरचं आडनाव हेमाडी आणि त्यांचे पती हे कल्याणपूरकर, त्यामुळे त्यांचं सुमनताई कल्याणपूरकर हे नाव जगप्रसिद्ध झालं. त्यांची ढाका ही जन्मभूमी असली तरी मुंबई ही कर्मभूमी. त्यामुळे आपल्या सर्वांनाच आणि त्यांनी मराठी गाणी विशेष करून इतकी भावपूर्ण भक्तिपूर्ण आणि सुमधुर आवाजात तन्मयतेने गायली आहेत की आपल्याला सुमनताई या अमराठी आहे, जन्माने अमराठी आहेत असं जराही जाणवत नाही. असा जादुई आवाज त्यांचा आहे, अशी त्यांच्या आवाजाची किमया आहे. अशा जादुई आवाजाची देणगी लाभलेल्या अशा सुमनताई कल्याणपूरकर ह्या अतिशय मनाने स्वभावाने अतिशय दिलदार उमद्या आणि मोठ्या मनाच्या अतिशय विनम्र स्वभावाच्या. आयुष्य त्यांचं अतिशय खडतरपणे गेलं. आयुष्यात त्यांच्यामध्ये एवढी अफाट गुणवत्ता असूनही त्या गुणवत्तेला तसा न्याय मिळू शकला नाही. त्या गुणवत्ते इतका त्यांना न्याय मिळू शकला नाही तरीही त्याची कधी त्यांनी खंत व्यक्त केली नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा त्यांचा विनम्रपणा आहे, हा त्यांच्या मनाचा उमदेपणा आहे. त्यांनी ह्या संदर्भात कुणालाही दोष दिला नाही, कुणावर कधी टीका केली नाही आणि खंत व्यक्त केली नाही. सुमनताई कल्याणपूरकर ह्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कशामध्येही कुठेही कमी पडलेल्या नाहीत. खरं तर असं झालं की एक काळ असा आला की सुमनताई ह्या सगळ्यांच्या त्यावेळच्या प्रस्थापित गायिका ज्या होत्या, प्रामुख्याने त्यामध्ये मंगेशकर घराणं, त्यांना सुमनताईंचा आवाज आव्हान ठरू लागला. त्यांना सुमनताईंच्या आवाजाची एक प्रकारे स्पर्धा वाटू लागली. ह्यामुळे सुमनताईंना ह्या सगळ्याचा अखेर त्रास झाला आणि त्यांना ह्यामधून माघारच एक प्रकारे घ्यावी लागली. त्या मग सुमनताई ज्या चित्रपटातून गाणी गातील त्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आले. अनेक प्रकारे सुमनताईंना त्रास झाला, परंतु तो त्रास त्यांनी विनम्रपणे आणि मोठ्या मनाने स्वीकारला. हा त्यांच्या मनाचा चांगुलपणा आहे, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा उमदेपणा आहे. मंडळी, आपल्याला एक सवय आहे की आपण भारतीय माणसं आणि त्यात आपलं सरकारही एखाद्या डोक्यावर घ्यायचं ठरवलं की मग त्याला इतकं डोक्यावर घेतो की इतर मग त्यांच्या समान गुणवत्ता असणाऱ्यांना विसरून जातो. आपण सगळ्या त्यांना विसरून जातो. तसं सुमनताईंचं झालं. मंगेशकर एके घराणं त्यांना आपल्या सामान्य माणसासकट ते अगदी भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने एवढं डोक्यावर घेतलं एकेकाळी
की इतर सर्वसामान्य त्यांच्या समान जे चांगले गायक होते ते त्या गायकांवर त्यामुळे अन्याय झाला, एक प्रकारे अन्याय झाला, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. प्रत्येक वर्षीचे पुरस्कार जे जाहीर व्हायचे ते सर्व पुरस्कार असे प्रस्थापित असतील त्यांच्याकडेच जायचे. परंतु सुमनताईंसारख्या गुणी कलाकार, गुणी गायिका, सुमनताई एकट्याच नव्हे तर सुमनताईंसारख्या कित्येक गायिका, कित्येक गायक असे होते ते समाजाकडून, विशेष करून सरकारकडून दुर्लक्षित राहिले. कारण आम्ही एखाद्याला डोक्यावर घ्यायचं ठरवलं की त्याला सगळे जण मग त्याच्याच नावाचा फक्त नारा देतो, त्याला सगळे मान सन्मान देतो, त्याला सगळे पुरस्कार देतो, बाकी सगळ्यांकडे मग दुर्लक्ष करतो. त्यांच्यामध्येही तेवढी तितकीच अफाट गुणवत्ता असून देखील सुमनताईंचं असंच काहीसं झालं. तरी सुमनताईंना 1961 साली फाळके पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना 2009 साली लता मंगेशकर पुरस्कार मिळाला. दादासाहेब फाळके पुरस्कार, त्यांचा लता मंगेशकर पुरस्कार 2009 साली, आणि त्यानंतर त्यांना 2023 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. अन्य त्यांना पुरस्कार मिळत राहिले. पण हे जरी असलं, छोटे मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, पण हे जरी असलं तरी या गुणी गायिकेला आपण न्याय देण्यात, त्यांना उचित त्यांचा मान सन्मान राखण्यात आपण कमी पडलो हे मात्र नक्की. खरं तर सुमनताईंची गाणी ऐकल्यानंतर ती आपल्या हृदयाला स्पर्शून जातात आणि आपण एवढे त्यामुळे तन्मय होतो की असं वाटून जातं की सुमनताईंना भारतरत्न का मिळू शकला नाही, की सुमनताईंमध्ये असं काय कमी आहे. जर लता मंगेशकरांना भारतरत्न मिळू शकतो, त्या महान गायिका होत्या, त्यांना भारतरत्न मिळाला, तर तितक्याच महान गायिका ह्या सुमनताई कल्याणपूरकर देखील आहेत. मग सुमनताईंना भारतरत्न का मिळाला नाही? जो न्याय लता मंगेशकरांनी दिला किंवा मौना मंगेशकर घराण्याला दिला तो सुमनताईंना का नाही? हा अन्याय सुमनताईंवर का? सुमनताई कुठे कमी पडल्या? गुणवत्तेच्या बाबतीत सर्व निकष आपण तपासले असता सुमनताई कुठेही कमी पडलेल्या नाही. त्यामुळे ह्या अशा अत्यंत सुमधुर गायनाने संपूर्ण महाराष्ट्र, भारत जिंकणाऱ्या आणि अधिराज्य गाजवणाऱ्या अशा या सदाबहार आवाजाच्या गायिकेला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, असं खरं तर आपण सर्वांनीच भारत सरकारकडे आवाहन करायला हवं, भारत सरकारला विनंती करायला हवी. मंडळी, यावर आपल्याला आपलं काय मत आहे आपण जरूर आपला अभिप्राय नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.